रामकृष्ण रे. श्री संतांच्या माथा चरणावरी, श्री संतांच्या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्रीमंत संत शांती ब्रह्मश्री नाथ महाराजांच्या आनंद लहरी या ग्रंथावरची आपली चिंतन मालिका, प्रवचन मालिका आणि आजचा आनंद लहरी भाग 11. मागच्या 10व्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण अर्थातच मागच्या भागापर्यंत चिंतन करत असताना मायेच्या अनुषंगानं येणारी बद्धता, त्या अनुषंगानं होणारा आपला जन्म मरणाचं आपलं दुःख, या संबंध गोष्टीचा विचार आपण करत करत आलो. आणि शेवटच्या ओवीवर ज्यावेळेस आपण 79व्या क्रमांकाच्या ओवीला थांबलो, तेव्हा 78 आणि 79व्या क्रमांकाची जी ओवी होती तिथे मन हा शब्द आला. आणि त्याच ओवीला आपण थांबलो होतो. 79व्या ओवीला थांबलो होतो. काय हे सर्व आपण अचेतन शरीर असा विचार केला, देहाचा विचार केला. आणि मग हे देह चालवतोय कोण याचा विचार करत असताना नाथराने आपल्याला सांगितलं, तैसे देह अचेतन ता ते चालविते मन. कोण चालवते देहाला? मन चालवते. मनाशिवाय काहीच होत नाही हो. आणि ते त्यानंतरची ओवी पण होती, संकल्प विकल्प, पाप पुण्याची कल्पना, संकल्प विकल्प उठती मना, मनोनी आत्मज्ञान जन्म मरण भोगिती. या मनामुळे पाप आणि पुण्याच्या कल्पना होतात. मनामुळे संकल्प आणि विकल्प त्या ठिकाणी निर्माण होतो. मनाशिवाय शक्य आहे का? आता मला आळंदीला दर्शनाला जायचं आहे, हा संकल्प कोण करतो? मन करते. आज सुट्टी आहे, मला रविवार आहे, मनाचा संकल्प होतो आज माऊलींचं दर्शन घेऊ. पण लगेच विकल्प तयार होतो, गर्दी असेल ना, विकेंड आहे ना, मग राहू द्या ना. होते की नाही? होते. हा मनाचा संकल्प विकल्प आहे, मन ठरवते महाराज. आणि मग एक मन म्हणते की माऊलीचं दर्शन घ्यायला जाऊ, दुसरं मन म्हणते नाटक बघायला जाऊ. बालगंधर्वला नाटक लागलं म्हणे पुण्याला, तिथे जाऊन बघू. आळंदीला जायची इच्छा होत नाही का? हा मनाचा संकल्प विकल्प निर्माण. मी का उदाहरण सांगतोय आपल्या लक्षात आलं असावं. हे सर्व मन चालवते. नाथराय म्हणतात हा मन हा स्वामी आहे. आणि आपल्याला अनेक प्रमाणावरून ते माहिती आहे. मन करी बंधू 84चा, मन करी बंधू 84चा. या मनाने 84 लक्ष होणे फिरवणं हे सुद्धा या मनाच्या हातामध्ये आहे. म्हणून नाथराय वर्णन करताना या मनाचा इथे महाराज वर्णन करतात. हे मनाचं मनपण विरवून जाण्यासाठी काय करावं लागेल? तर सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय ते शक्य नाही. अहो, या मनाला आवरता आवरताच आपलं आयुष्य निघून जातं. मन मानतच नाही हो. आपण ते मनाच्या संदर्भाने भरपूर चिंतन केलंय. मला आठवते 2 वर्ष अगोदर कुठली ओवी ती, आता मला ओवी आठवली तर सांगतो. आपण त्या ओवीवर चिंतन केलं, 3-4 दिवस चिंतन केलं होतं. हा तू म्हणे हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे का ते. या ओवीवर आपण 3-4 दिवस चिंतन केलं होतं. तेव्हा विचार केला, काय आहे हे मनच आहे ना महाराज, अस्थिर, एका जागी राहतच नाही हो. ते बहिणाबाईने पण छान म्हटलंय बाबा कवितेमध्ये, आता इथं आहे तर आता कुठं. कविताही 16 बाजूला, अभंगही 16. तर आपण लक्षात घ्या ना, आपण इथे जरी बसलो असलो तरी आपलं मन कुठं फिरत असते. आपण घरी असतो, आपलं मन ऑफिसात असते. आपण ऑफिसात असतो, आपलं मन घरी असते. आपण मंदिरात असतो, आपलं मन ऑफिसात असते. आपण ऑफिसात असतो, आपलं मन घरी असते. हे सर्व आहेच ना. बरं, मनाला काही म्हणजे काय, त्याला काही आहे का, सीमा आहेत का? ते तर अमेरिकेतही जाऊन येते. ज्यांनी अमेरिका बघितलं असेल त्यांना ते दिसते पण अमेरिका. म्हणजे आम्ही का आता नाही, मला आता काश्मीरच आठवलं, मला आता दिल्लीच आठवली, मला आता माझं गावच आठवलं.
आठवलं म्हणजे काय, तुझं मन तिथे गेलं. अर्थात मन हे महाराज चंचल आहे. आपल्याला चिंतन खूप करता येईल मनाच्या संदर्भात. चंचल हे बरं कृष्ण प्रमादे बरोबर दुढम गीतेमध्ये भगवंत आणि अर्जुनाच्या संवादामध्ये अर्जुनाने सांगितलं, देवा हे मन चंचल आहे. तुकोबरायांनी नाथरायांनी सुद्धा मनाचं वर्णन केलं, मन चंचल आहे. आपले माऊली म्हणतात मन चंचल आहे, तुकोबराय म्हणतात चपळही आहे चंचलही आहे. या अर्थानं या मनाला अनेकदा संत महात्म्यांनी उपदेश केला की बाबा मना ऐशी करी म्हणे मी जाईन रे पंढरी. अनेक उदाहरणं आहे, अनेक प्रमाण आहे. आपण चिंतन केलं नुसतं या मन या शब्दावरच 5-6 दिवस आपल्याला बोलता येईल, पण आपल्याला समोरचं चिंतन करायचं आहे. मी का सांगतोय असं हे मन आणि या मनाचा मनपणा विरून गेल्याशिवाय आपण या मायेमधून बाहेर पडू शकत नाही. आणि ते बाहेर पडण्यासाठी फक्त आणि फक्त सद्गुरूंच्या संत कृपेशिवाय हे शक्य नाही. या मनाचा स्वामी कोण आहे? मनाचा स्वामी भगवंत आहे. आणि मग भगवंत जर मनाचा स्वामी आहे तर स्वामीच्या मताने जी मन ऐकल की नाही, आणि मग स्वामीच्या मताने ऐकणारं मन आहे, स्वामीच्या मताने ऐकणारे त्या ठिकाणी मन आहे. आणि स्वामी कुणाचं ऐकतात तर संतांचं ऐकतात, सद्गुरूंचं ऐकतात. म्हणून मग मन कुणाचं ऐकतं तर सद्गुरूंचं ऐकेल, संतांचं ऐकेल. अनेक अंगाने जर विचार केला तर सर्व इंद्रियाचा स्वामी हा मन आहे महाराज. हा मन दिसत नाही, हे मन समजत नाही. आपल्याला माहिती आहे 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय दाखवता येतील नाही का. डोळे, हात, कानानं वाईट ऐकलं, आपण म्हणतो ना कानाने वाईट ऐकलं, डोळ्याने वाईट बघू नये, कानाने वाईट ऐकू नये, तोंडाने वाईट बोलू नये. पण मनाचं काय आहे? मन दिसते कुठं आहे आणि मन करते काय? सर्व हे मनच करते ना. या मनावरती ताबा मिळवण्यासाठी आणि हे मन चांगले संकल्प करण्यासाठी, परमात्मा मार्गाला लागण्यासाठी फक्त आणि फक्त सद्गुरूची कृपा आवश्यक आहे. म्हणून नाथरांनी आपल्याला सांगितलं, बाबा रे ज्याशी सद्गुरु कृपा होय, ज्याशी सद्गुरु कृपा होय, त्याचे मनपण विरोनी जाय, संकल्प विकल्प नुरे ठाय, मिराशी होय मोक्षाचा. याचे संकल्प विकल्प निरोनी जातात महाराज. कुणाचे? ज्यांच्यावरती सद्गुरूंची कृपा झाली त्याचं मन पण विरवणं जातं आणि मग मिराशी होय मोक्षाचा, आणि तो मोक्षाचा अधिकारी होतो. का हो? मनामध्ये एवढी पॉवर आहे काय? मनामध्ये तेवढी पॉवर आहे, त्याहीपेक्षा जास्त पॉवर माझ्या सद्गुरूमध्ये आहे. सद्गुरूच्या कृपा झाली, सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त झाले तर मग मन मात्र मग फक्त एके ठिकाणी आपलं मन चित्त फक्त आणि फक्त सद्गुरु चरणाशी, भगवंताच्या चरणाशी जडून जातं. महाराज म्हणतात, माझे चित्त तुझे पायी राहो ऐशे करी काही. आहे की नाही? माझं चित्त माझं मन फक्त आणि फक्त देवा तुझ्याच पायापाशी लागावं, आणि ते तुझ्याच पायापाशी लागावं असं जरी मला वाटत असलं तरी सद्गुरु कृपेशिवाय, संत कृपेशिवाय ते मला माहिती आहे होणार नाही. म्हणून सद्गुरूच्या कृपेसाठी सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. असं आहे. महाराजांनी या 80व्या उभीमध्ये सांगताना मिराशी होय मोक्षाचा. कोण मिराशी होईल मोक्षाचा? ज्याच्यावरती सद्गुरु कृपा होईल. महाराज म्हणतात सद्गुरूची कृपा नाही झाली तर मग अरे काही करा ना, किती काही साधनं करा, योग करा, याग करा, विधी करा, काय करायचं ते करा, पण सद्गुरूची जर कृपा नसेल तर जन्म मरणाच्या बंधनातून काही केल्या तुम्ही सुटणार नाही. महाराज म्हणतात सद्गुरूचे कृपेविना, सद्गुरूचे कृपेविना नव्हे मोक्षाचे साधन, जन्म मरणाचे बंधन न चुके जाण सर्वथा. सरळ सोपा अर्थ आहे, सद्गुरूच्या कृपेशिवाय कुठलंच मोक्षाचं दुसरं साधन नाही. आणि तुम्ही दुसऱ्या साधनांचा आधार घेऊन जर मोक्ष प्राप्ती करायचं म्हणत असाल तर ते शक्य नाही. महाराज म्हणतात
न चुके दान सर्वथा. जन्म मरणाच्या बंधनातून चुकू शकणार नाही, फक्त आणि फक्त सद्गुरूंची कृपा पाहिजे. आता काय आहे, पण अज्ञानी जनाचं काय आहे? महाराज म्हणतात तुम्ही आम्ही आपण काय करतो, एक गुरु भक्ता ते वंदिती, एक गुरु भक्ता ते निंदिती, एक गुरु म्हणजे काय म्हणती, जे जे गुरु ते सेविती, तयासी प्राप्ती काय झाली. नाथराय म्हणतात असं आहे महाराज, आपण गुरुच्या मागे लागलो, सद्गुरूच्या मागे लागलो, साधू संतांच्या मागे लागलो की काय होते, लोक आपल्याला चिडवतात ना. गेले होते का म्हणे साधू बुवाच्या इथं, गेले होते का बुवाच्या इथं, काय तुम्हाला ते बुवा पाहिजे पट्टे म्हणे, कायचे गुरु कायचे गुरु. आता काय इकडच्या काळात ते बरोबर आहे, कारण काय माहिती आहे काय, अनेक गुरूंनी एवढ्या कुरबुरी केल्यात की गुरु या शब्दाचाच त्यांनी काय म्हणत म्हणजे असं अपमानच आहे हो, नाही काय. स्वतःला गुरु म्हणून घ्यायचं, लोकांच्या गळ्यात माळा घालायच्या, लोकांना कानमंत्र द्यायचा, दीक्षा द्यायची, आणि आपण मात्र काहीही करायचं नाही का. मग अशा प्रकरणामुळे काय लोकांचा विश्वास उडाला. पण खरे महात्मे तसे नसतात महाराज. आणि म्हणून सांगू का, गुरु मिळणं सुद्धा सोपं नाही महाराज. गुरु मिळण्यासाठी, चांगले गुरु मिळण्यासाठी सुद्धा भगवत भजन करावं लागतं नाही का. माऊली ज्ञानोबा म्हणतात ना, काही तैशी कर्म सामरशा होय जेथे वेशा तेथे श्री गुरु आपैसा भेटीची का. गुरु मिळतात महाराज, त्यासाठी सुद्धा पूर्व पुण्य लागतं. आणि मग असे गुरु एकदा का मिळाले की मग अशा गुरूंचा शिष्य, त्याचा एवढा विश्वास असतो गुरुवर की कोणी काही जरी सांगितलं तरी होत नाही. आणि एरवी लोक बोलतातच ना गुरूंना, कोणी गुरुची निंदा करतात, कोणी म्हणतात गुरु म्हणजे काय हो, कोणी म्हणतात जे जे गुरु ते सेविती तयाशी प्राप्ती काय झाली. म्हणजे साधू भावाचं भजन केलं, साधू भावाला घरी बोलावलं, गुरूंना घरी बोलावलं, त्यांची पूजा केली, त्यांना शरण केलं, तुम्हाला काय मिळालं. अरे काय सांगावं, या गुरुला भेटल्याशिवाय, गुरुशिवाय महाराज संसारातून तारक मंत्र दुसरं नाहीच. तरण्याचं साधनच सद्गुरु आहे. सद्गुरु वाचून संसारी तारक, सद्गुरु वाचून संसारी तारक, नशती निष्ठंक कोणी आहे का महाराज, कोणी नाही. अहो माऊली ज्ञानोबा सारखे संत श्रेष्ठ ते सुद्धा म्हणतात, मी माझ्या गुरुच्या कृपेने करलो. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे, आता उद्धरिलो गुरु कृपे, आता उद्धरिलो गुरु कृपे. अर्थात सद्गुरूच्या भजनामध्ये, सद्गुरूच्या सेवेमध्ये जे सुख आहे, सद्गुरु भजनी लाधले सुख, ते नेनते अज्ञान मूर्ख, विषय सुखे मातले देख, जन्म मरणाचे दुःख भोगते. महाराज म्हणतात, अरे बाबा, या अज्ञानी जीवाला सद्गुरूंच्या साधूंच्या भजनामध्ये काय आनंद आहे कळत नाही. ते विषयामध्ये त्या ठिकाणी तल्लीन झाले, विषयामध्ये धुंद झाले. धुंद झाला तुझा दरबार, जनाबाई देवाला म्हणते. पण आपल्या ठिकाणी विषयामुळे आपण एवढं धुंद झालो आहोत की आपल्याला सद्गुरू कळत नाही, देव कळत नाही, धर्म कळत नाही, संत कळत नाही, महात्मे कळत नाही. आणि मग काय होते, जीवनाच्या इति कर्तव्यता होत नाही ना. आपल्याला या दुःखामध्ये अडावं लागतं. महाराज म्हणतात, जन्म मरणाचे दुःख भोगीती, कळत नाही ना हो त्यांना. सद्गुरूला शरण जावं हे कळत नाही, सद्गुरूचं महात्म्य त्यांना कळत नाही. नाथरांनी समोर 2-3 उदाहरणं दिली. नाथरांची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी सामान्यातल्या सामान्याला कळावे असे दृष्टांत दिल्याचं आपल्याला भागवतामध्येही दिसते, आनंद लहरीमध्ये सुद्धा ते दिसते, हरिपाठामध्ये दिसते. हरिपाठामध्ये आपण बघितले ना बरेच उदाहरणं. कुंकवानाई ठाऊ म्हणे मी आहे की नाही, काय न पुसका पद्मिनीचे सोहळे, तेच उदाहरण दिले महाराजांनी. काय न पुसका पद्मिनीचे सोहळे वांजेशी डोहाळे कैसे होती, हे जे हरिपाठामध्ये सांगितलं ना, तोच धागा पकडून नाथराणी इथे तो दृष्टांत दिला. नाथराय म्हणतात, जयश्री नपुसकाची पद्मिनी, जयश्री नपुसकाची पद्मिनी, आलिया सुखनुपजयंत करणी,
किंवा उलुकास दिनमनी देखता नयनी सुख काय. पद्मिनी हा सुंदर स्त्रियामधला एक प्रकार आहे. सुंदर आहे बाबा स्त्री, सुंदर स्त्री आहे. एखाद्या नपुसकाजवळ सुंदर स्त्री त्यांनी बघितली, त्याला काही फरक पडतो का? त्याची बायको खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, पण हा नपुसक आहे ना. महाराज म्हणतात नपुसकाशी पद्मिनी जैशी नपुसकाशी पद्मिनी. त्याला काही फरक पडत नाही. उल्लुकाचे दिन म्हणे, गुबळाला दिवस आहे आणि रात्र काय महाराज? काही नाही, काही नाही. तसं अज्ञानी माणसाला काय कळतं वो सद्गुरूचा महात्मा? काहीच कळत नाही. नाथराणी आपल्याला गावराणी दृष्टांत यासाठी देतात नाथ महाराज की तुम्हा मला कळावं. आपल्याला नाथरायांच्या भारुडातली भाषा माहिती आहे ना. आम्ही वारी कवारी एडी गबाय मेरी, एडी गबाय मेरी. आपलं भारुड जरा ऐका. आपण भारुडावर चिंतन केलं, मला वाटते 35-40 भाग आपण चिंतन केले असावे. ऐका भारुड, भारुडावरचं चिंतन ऐका, छान वाटेल आपल्याला. याच संतांचे अमृत वचन या चॅनलवरती जा. मला वाटते प्लेलिस्ट मध्ये आहे की व्हिडिओ मध्ये आहे मला माहिती नाही, पण 35-40 भाग आपण भारुडावर चिंतन केलं होतं. जरूर आहे का. गहन असा विषय नाथ महाराजांनी सोपा करून सांगितला. अनेक उदाहरणे. कोल्हाटी नाही, भटी नाही, संसार आहे, त्यानंतर आपला जोहार आहे, बायको आहे, दादला आहे. अनेक उदाहरणं सांगितलं. मी का सांगतोय? नाथरायांची भाषा आहे. नाथरायचे आपल्याला उदाहरण देताना नपुसकाचं उदाहरण दिलं. दुसरं उदाहरण नाथ महाराजांनी दिलं गर्दपाशी लावण्यता नाही, गर्भांधाशी लावण्यता, गर्दभाशी सुगंधता, सुकरू मिष्टान्न भोगता, हे सर्वता नगडेशी. आंधळ्या माणसाजवळ लावण्यवती सुंदर अशी स्त्री आली, किंवा कुमारी आली, किंवा बाई आली, किंवा महिला आली, कोणाजवळ? आंधळ्या माणसाजवळ. त्याला सांगायचं आपण का ही खूप सुंदर आहे स्त्री, हो का? कमीत कमी तो आंधळा जर जन्मांध नसल, म्हणजे जन्मानंतर काही वर्षांनी आंधळा झाला असेल तर त्याच्या डोळ्यासमोर ती भावना येऊ शकते की अशी अशी स्त्री असावी. परंतु जन्मांधच आहे, जो जन्मताच आंधळा आहे, ज्याला सुंदर कुरूप हे माहितीच नाही, त्याला तुम्ही किती काही सांगितलं की ही लावण्यवती आहे तर काही फरक पडेल का? महाराज म्हणतात गर्भांधाशी लावण्यता. त्याला जसं लावण्यतेचं महत्व कळत नाही. गर्दभाशी सुगंध. गर्दभ म्हणजे गाढव, आणि गाढवाला सुगंधी लेप लावला फायदा आहे का? एकाने एकाचा आपल्या गाढवावर खूप प्रेम असते, प्रेम होतं. 2-3 गाढव होते घरी, एक गाढव त्याच्या खूप लाडाचं होतं. त्याने काय केलं? आता म्हणजे जरा दिवाळी आहे, अभ्यंग स्नान आपण केलं, यालाही अभ्यंग स्नान घालू. गाढवाला चांगलं धुतलं, साबू लावली, शेंट लावलं, चांगला मोती साबण धुतलं गाढवाला, अत्तर लावलं, चांगलं सुवासिक तेल लावलं. कोणाला? गाढवाला. आणि बस झालं, आता दिवाळी आहे. मग गाढवाने काय करावं? गेलं ना 5 मिनिटांनी आला लोळून. कुठे? आपल्या लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे. म्हणजे गर्दभाशी सुगंध, त्याला सुगंधाचं आणि त्या लेपाचं काय घेणं देणं आहे का? महाराज म्हणतात गर्भांधाशी लावण्यता आणि गर्दभाशी सुगंधता, म्हणजे गाढवाला जशा सुगंधी वस्तूचा त्या ठिकाणी काही संबंध नाही, काही समजत नाही, तसं सुकरू मिष्टान्न भोगता, हे सर्व ताना घडेशी. सुकरू मिष्टान्न भोगता. एकापेक्षा एक उदाहरण दिले समजण्यासाठी. सुकरू म्हणजे, सुकर म्हणजे डुक्कर, माहिती ना? डुक्कर, सुकर, डुक्कर. या डुक्कराला मिष्टान्न दिलं, मिष्टान्न जेवायला. लाडू दिले, जिलेबी दिली, रसमलाई दिली, बासुंदी दिली, श्रीखंड दिलं, पुरणपोळी खायला दिली. का हो? काय कदाचित तो खायले, पण त्याला काही त्याचा काही आनंद आहे का? नाही ना. कसा राहील? कारण त्याला यातली रुची नाही, यातलं महत्व माहिती नाही, याचा चांगुलपणा माहिती नाही, याची टेस्ट माहिती नाही. त्याला आपलं तेच विष्ठाच आवडते ना. तुकोबरायचं एक अभंग आहे बघा, सांगतो. तुकोबराय म्हणतात
सुकराशी विष्टा माने सावकाश, सुकराशी विष्टा माने सावकाश, मिष्टान्नाची त्यास काय गोडी, मिष्टान्नाची त्यास काय गोडी, मिष्टान्नाची त्यास काय गोडी. अर्थात सुकर म्हणजे डुक्कर, डुक्कराला महाराज विष्टाच आवडते, त्याला मिष्टान्नाची काही गोडी कळत नाही. नाथरायांनी सुद्धा तेच उदाहरण दिलं. नाथराय म्हणतात सुकरू मिष्टान्न भोगता हे सर्वता घडीची. हे उदाहरण कशासाठी दिले महाराजांनी? आणखी एक उदाहरण दिलं. श्वानाशी शेज सुमनाशी, बदिराशी गोडी कीर्तनाची, रोगियाची मिष्टान्नाची लागे रुची हे नगरीची. श्वानाशी शेज सुमनाची. श्वान म्हणजे कुत्रा. कुत्र्याला सुमनाची शेज म्हणजे फुलांची गादी, म्हणजे गादीवरती फुलं टाकल्याने कुत्र्याला झोपवलं. का हो? कुत्र्याला असं मिळते का? बंदीला आजकाल मिळते बाबा. आता आजकाल काय कुत्रेच करोडच्या गाडीत फिरतात. माणसं ऑटोने चालले, पायी चालले, पण कुत्रे मात्र करोडाच्या गाडीत बसतात. कुत्र्यांसाठी सोफा सेट आहेत अलीकडे, कुत्र्यांसाठी वेगळं बाथरूम आहे, कुत्र्यांसाठी औषध आहेत, कुत्र्यांसाठी दवाखाने आहेत, कुत्र्यांसाठी बेड आहेत वेगवेगळे, कुत्र्यांचे बिस्किट वेगळे आहेत, कुत्र्यांचे बिस्किट वेगळे आहेत. अशा प्रकारचे कुत्रे. आणि कुत्र्याला मग शेज सुमनाची, कुत्र्याला शेज सुमनाची सांगितलं. सुमनाची म्हणजे फुलाची. आणि ह्या कुत्र्याला काही फरक पडेल का हो? सुमनाच्या शेजीवरती झोपला तर नाही ना. बधिराशी गोडी कीर्तनाशी, बहिरा माणूस आहे, बधीर आहे, आणि कीर्तनात जाऊन बसला. खूप चांगलं गायन चालू आहे, महाराज खूप सुंदर कीर्तन करतात. काही फरक पडेल का? बधीर आहे ना, बहिरा आहे ना. बधिराशी गोडी कीर्तनाची, रोग्याशी मिष्टान्नाची लागे रुची नये गडेची. आणि रोगी माणूस आहे, त्याला मिष्टान्न खायला दिलं. ताप आहे, खूप ताप आहे, विषमज्वर झाला, टायफॉइड झाला, आणि जेवायला दिलं महाराज, गोडधोड जेवायला दिलं. तो काय म्हणतो? अहो माझ्या तोंडाला चवच नाही, मला सर्वच कडू लागते. आता मिष्टान्न कडू असते की याच्या तापामुळे, याच्या ज्वरामुळे, याला असलेल्या टेम्परेचरमुळे, याला झालेल्या टायफॉइडमुळे, याला झालेल्या विषमज्वरामुळे? आलं का लक्षात आपल्या? रोगी अशी मिष्टान्न गोड लागत नाही, त्याला ते कडू लागतात. त्याचे कारण असं आहे महाराज, त्याला ताप असतो, त्याला टेम्परेचर असते. आणि म्हणून महाराजांनी अशी अनेक उदाहरणं दिली, आपण बघितली. महाराज म्हणतात श्वानाशी शेज सुमनाची, बधिराशी गोडी कीर्तनाची, रोग्याशी मिष्टान्नाची लागे रुची हे नगरे. आता हे 10-12 उदाहरणं झाले असतील. प्रत्येक उदाहरणातून नाथरायांनी आपल्याला काय सांगितलं? जसं कुत्र्याला सुमनाच्या शेजेचा परिणाम नाही, म्हणजे महती नाही, सुकराला म्हणजे डुकराला जसं मिष्टान्नाचं घेणं देणं नाही, गाढवाला जसं सुगंधी लेपाचं घेणं देणं नाही, नपुसकाला पद्मिनी स्त्रीचं काही घेणं देणं नाही, जन्मांधाला लावण्यवतीचं माहिती नाही, सुकराला मिष्टान्नाचं घेणं देणं नाही, बहिऱ्या माणसाला सुंदर त्या ठिकाणी गाणं, गायन, कीर्तन याचा काही संबंध नाही. तसं अरे जे अविचारी आहेत, अज्ञानी आहेत, त्यांना काय माहिती हो सद्गुरूच्या कृपेचं फळ काय आहे? ज्ञान्यांना, साधकांना, भक्तांना मात्र सद्गुरूंच्या कृपेचं महात्म्य माहिती आहे, महात्म्य माहिती आहे. म्हणून ते सद्गुरू कृपेसाठी काही करायला तयार असतात. तुमच्या आमच्या जीवनामध्ये सद्गुरूची कृपा हो, संतांची कृपा हो, महात्म्यांची कृपा हो, साधूंची कृपा हो, भागवत भक्तांची कृपा हो, हरिजनांची कृपा हो, सर्वांची कृपा आपल्यावर व्हावी. आणि खऱ्या अर्थाने या जन्ममरणाच्या व्यापातून चुकून परमात्मा प्राप्तीचा मार्ग आम्हाला सुकर व्हावा, एवढीच या निमित्तानं आपण साधू संतांच्या चरणी प्रार्थना करू. आणि आजचं चिंतन इथेच थांबू. मला वाटते आज आपण 86व्या ओवीपर्यंत आलो. पुढच्या भागामध्ये ओवी क्रमांक 87 पासून पुढचं चिंतन करूया. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी. एकदा नाथरायांचं भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ
श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.